शिरोळ इथल्या दीपक मगदूम याला परवेज शेख यानं कुरुंदवाड इथं जायचं आहे असं सांगून शिरोळ नदीवेस रस्त्यावरील 3 तिकटीजवळच्या शेतात बोलावलं. या ठिकाणी आधीच उपस्थित असलेल्या इतर 6 जणांच्या मदतीनं परवेजनं दीपकच्या डोक्यात दगड मारला. यावेळी अमोल सावंत यानं मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यालाही मारहाण करून धमकी देण्यात आली. त्यानंतर सर्व संशयितांनी दीपकला शेतात ओढत नेऊन दगडानं मारहाण केली. यावेळी रोहन कांबळे यानं कोयत्यानं दीपकवर गंभीर हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दीपकला मिरज इथल्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान मंगळवारी त्याचा मृत्यू झाला. दरम्यान दीपकच्या खून प्रकरणी शिरोळ पोलिसांनी परवेज शेख, रोहन कांबळे, प्रज्योत साळुखे, ऋषिकेश कांबळे, शुभम पाटील, प्रतीक सावंत आणि विनायक साळुंखे या 7 संशयितांना अटक केली होती. आज या संशयितांना जयसिंगपूर न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना 18 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शीतल पालेकर करतायत.